नमस्कार मंडळी, मी सविता पाटील आणि चंदगडी तडका या माझ्या यूट्यूब चॅनलवरील आजच्या भागामध्ये आपण आपल्या कोल्हापूरमधील एक फेमस रेसिपी बघणार आहोत आणि ती म्हणजे मसाला टोस्टची रेसिपी। तर पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल, रंग तर अगदी सुरेख आलेलाच आहे, पण चव सुद्धा तितकी छान लागते या मसाला टोस्टची। आणि हो, हा जो मसाला टोस्ट आहे तो अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये बनवून तयार होतो आणि झटपट सुद्धा बनवून तयार होतो। आणि हा मसाला टोस्ट आहे तो तुम्ही ब्रेकफास्टसाठी सुद्धा बनवून खाऊ शकता किंवा टी टाइम स्नॅक म्हणून सुद्धा तुम्ही बनवू शकता। चला तर मग हा टोस्ट कसा बनवायचा ते पाहूयातच, पण अजून सुद्धा जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर माझ्या चॅनल समोरील बेल आयकॉन दाबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर हा मसाला टोस्ट बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला बेसन जे आहे ते गाळून घ्यायचं आहे। तर इथे 1 कप बेसन मी पूर्णाच्या जाळीनेच गाळून घेणार आहे, म्हणजे चाळून घेणार आहे। तुम्ही पिठाच्या चाळणीने जरी बेसन चाळून घेतलं तरी चालेल। तर बेसन अशा प्रकारे चाळून घेण्याचं कारण काय, आपण जेव्हा बेसनचं बॅटर बनवणार आहोत तेव्हा ते पटकन बनलं जातं, म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे पकडत नाहीत। त्याच्यामुळे अशा प्रकारे हे बेसन आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तर इथे 1 कप बेसन मी अशा प्रकारे गाळून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत। तर सगळ्यात आधी इथं अर्धा चमचा जिरे टाकलेला आहे आणि अर्धा चमचा ओवा। तर ओव्यानं पचन होण्यास मदत होते कोणताही पदार्थ। तर इथं अर्धा चमचा ओवा मी चुळून टाकलेला आहे। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि लाल तिखट। तर इथं मी 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा। त्याच्यानंतर पाव चमचा हळद। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे। तर मी अर्धा चमचा गरम मसाला या पिठामध्ये टाकलेला आहे। आता गरम मसाला टाकून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे मी, तुम्ही ठेचून सुद्धा टाकली तरी सुद्धा चालेल। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ओली कोथिंबीर टाकायची आहे, बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या आणि कांद्याची पात। तर कांद्याची पात ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर टाका, नाही टाकली तरी सुद्धा चालेल, पण कांद्याच्या पातीने सुद्धा खूप छान चव येते याला। तर कांद्याची पात, कोथिंबीर आणि मिरच्या सुद्धा या मी पिठामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। आता हे चमच्याच्या साहाय्याने पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हे पीठ चमच्याच्या साहाय्याने अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर हे बॅटर आपल्याला जास्त पातळ करायचं नाही, थोडं घट्टसर असं हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे पाणी टाकताना अगदी थोडं थोडं टाकून हे बॅटर बनवा। तर अशा प्रकारे अगदी थोडंसं पाणी टाकून हे बॅटर मी बनवून घेतलेलं आहे। पाहू शकता असं दाटसर असं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे बॅटर मी आता बनवून घेतलेलं आहे। आता आपल्याला ब्रेडचे स्लाइस कट करून घ्यायचे आहेत। तर हे मसाला टोस्ट बनवताना शक्यतो सँडविच ब्रेड वापरा, म्हणजे चव खूप छान येते याला। आता हे तिन्ही ब्रेड मी मधून अशा प्रकारे कट करून घेणार आहे, म्हणजे एका ब्रेडचे 2 भाग करून घेणार आहे। तुम्ही त्रिकोणी केले तरी चालतील, मी अशा प्रकारे चौकोनी म्हणजे मधूनच ब्रेड असे कट करून घेतलेले आहेत। तर तिन्ही ब्रेड मी अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत। आता आपण जे बेसनचं बॅटर बनवून घेतलेलं होतं, म्हणजे मिश्रण बनवून घेतलेलं होतं, ते ब्रेडला लावून घ्यायचं आहे। तर चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे मी ब्रेडला लावून घेतलेलं आहे। हाताच्या साहाय्याने लावलं तरी सुद्धा चालेल, मी चमच्याच्या साहाय्याने दोन्ही साईडून हे बॅटर अशा प्रकारे पसरवून घेतलेलं आहे ब्रेडवरती। तर अशा प्रकारे घट्टसर बॅटर बनवायचं आहे, म्हणजे ब्रेडला व्यवस्थित असं चिकटतं। तर तुम्ही 1-2-4 ब्रेडच्या स्लाइसला हे बॅटर एकदम लावलं तरी चालेल, म्हणजे जेवढे तुम्ही तळणार आहात तेवढे एकदम अशा प्रकारे बॅटर लावून ते एकदम तळले तरी चालतील। तर इथे मी 3 ब्रेडला अशा प्रकारे बॅटर लावलेलं आहे। आता याच्यावरती आपल्याला पांढरे तीळ थोडेसे टाकायचे आहेत, म्हणजे दिसायला सुद्धा खूप छान दिसतं आणि चव सुद्धा चांगली लागते। तर अशा प्रकारे ब्रेडच्या दोन्ही साईडला मी पांढरे तीळ अगदी चिमूटभर टाकून घेतलेले आहेत तिन्ही स्लाइसवरती। तर तिन्ही ब्रेडला मी बॅटर लावून त्याच्यावरती पांढरे तीळ टाकून घेतलेले आहेत। आता कढईमध्ये तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे। तेल व्यवस्थित गरम करा, त्याच्यानंतर ब्रेड ह्या तेलामध्ये सोडा आणि अशा प्रकारे मी तिन्ही स्लाइस जे आहेत ते तेलामध्ये सोडलेले आहेत। तर आता 1 मिनिटभरासाठी एका साईडनं हे जे टोस्ट आहे ते आपल्याला तळून घ्यायचे आहे। 1 मिनिटभरानंतर आपल्याला ह्याला पलटून घ्यायचं आहे। तर 1 मिनिट झालेला आहे आणि मी ह्या ब्रेडच्या स्लाइसना म्हणजे टोस्टला परतून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे 1-2 वेळा आलटून पलटून हे ब्रेड जे आहे ते छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला, म्हणजे गोल्डन लालसर कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत। तर 1-2 ते 3 मिनिटांमध्ये छान असे आपले मसाला टोस्ट तळून तयार होतात आणि पाहू शकता छान गोल्डन लालसर रंग असा आलेला आहे आणि मी हे तेलामध्ये काढून घेतलेले आहेत। तर 1-2 ते 3 मिनिटच लागली मला हे तळून घ्यायला।
तर अशा प्रकारे हे मी मसाला टोस्ट आहे तो आपला तयार आहे, मी तेलातून काढून घेतलेला आहे. आणि अशाच प्रकारे आपल्याला उरलेले जे मसाला टोस्ट आहेत ते सुद्धा तळून घ्यायचे आहेत. पाहू शकता अगदी झटपट, म्हणजे एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली ही रेसिपी बनवून तयार होते बरं का. आणि चवीला सुद्धा खूपच छान लागते. तर मी ब्रेकफास्टसाठी बनवलेली होती, तुम्ही टी टाईम स्नॅक म्हणून सुद्धा खाऊ शकता. तर अशा प्रकारे दुसरी बॅचसुद्धा मी तळून घेतलेली आहे. आता भजी असो किंवा मसाला टोस्ट असो, झणझणीत अशा हिरव्या मिरच्या तर पाहिजेतच ना. तेलामध्ये मी हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत. तळताना त्याला थोडे काप करून घ्या, नाहीतर तेलामध्ये मिरच्या चांगल्याच उड्या मारतील. तर अशा प्रकारे या मिरच्या मी तेलामध्ये छान तळून घेतलेल्या आहेत. तर आपला मसाला टोस्टसुद्धा तयार आहे आणि मी मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत. आता या मिरच्यांवरती आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे चवीला खूप छान लागतं. तर अगदी चिमूटभर मीठ मी या मिरच्यांवरती स्प्रिंकल करून घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे आपला कोल्हापूरचा प्रसिद्ध मसाला टोस्ट तयार आहे. आणि आपली ब्रँड रेसिपी आहे कोल्हापूरची, नक्की ट्राय करा. चवीलासुद्धा खूप छान लागते आणि तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना नक्कीच आवडेल. चला तर मग झटपट ही रेसिपी ट्राय करा आणि फटाफट मला कमेंटमधून नक्की कळवा कशी झालेली होती. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.